नंदुरबार शहरामध्ये रिक्षा आणि मोटरसायकलचा अपघात झाला, ज्याच्यानंतर दोन गटात तुफान वाद झाला। रात्रीच्या सुमारास नंदुरबार शहरात दगडफेक करण्यात आली। ही दृश्य आपण बघतोय नंदुरबार मधली। नंदुरबार शहरात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन स्थानिक प्रशासनानं सध्या केलेलं आहे। नंदुरबार शहरात रविवारी दुपारी एका रिक्षा आणि मोटरसायकलच्या अपघातानंतर दोन गटात वाद झाला आणि याच्यानंतर दोन गटात दगडफेक झाली। पोलीस प्रशासनाकडून या सगळ्या प्रकरणामध्ये तात्काळ गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते। मात्र रात्री 10 वाजताच्या सुमारास अचानक शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा ते बिस्मिल्ला चौक दरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली। दिवसभरात सुरू असलेल्या अफवांमुळे दगडफेक झाली आहे। शहरामध्ये तणावपूर्ण शांतता सध्या आहे। या परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला आहे। परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। नागरिकांनी कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा पोलिसांनी केलंय। जे त्रिकोणी बिल्डिंग चिरा गल्ली व हलवाई मोहल्ला अशा प्रकारचे जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला। अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे। सर्व सिच्युएशन शांत आहे। संध्याकाळी जे काही स्टोन पेल्टिंग झाली त्याच्या मागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला। तर काही आरोपी आम्ही आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी आफताब खान यांच्याकडून। आफताब, सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या नंदुरबार शहरात एकंदरीत पोलीस फौजफाटा सुद्धा तैनात केल्याचं समजतंय। रिद्धी, नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा ते बिस्मिल्ला चौक दरम्यान दुपारी एका रिक्षा चालकाने मोटर सवार तरुणाला धडक दिली होती। त्यानंतर दोन गट जमले होते। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती। मात्र रात्री 9 वाजेनंतर शहरात दोन गटात दंगल झाल्याची अफवा पसरली आणि शहरातील संवेदनशील भागात दगडफेकीला देखील सुरुवात झाली होती। शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आणि जमावाला पांगवण्यासाठी 15 अश्रू धुराच्या नरकांड्या फोडल्या। त्यानंतर शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। स्वतः पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते आणि अपर पोलीस अधीक्षक कांबळे हे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील वारंवार पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आणि सध्या नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता असून अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। रिद्धी जी, निश्चित। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी आफताब।